नमस्कार मित्रांनो, तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असणार, आम्ही नदीवर गेलेलो आणि प्रवास पण केलो होतो आणि आज आम्ही करणार आहे पोपटी। तर बघू शकता सगळी अशी फाटी बिटी आणले, भांबरूचे पालं पण आणले, आम्ही कौले पाले घेतले। आणि शेण आणि गाईचा शेण घेतलाय तिने, आणि पाळा घेतलेला आहे पुरा बुंदापासून आणि शेण आहे। पप्पानी पण मस्त टेस्टी पोपटी बनवणार आणि खाणार दाबून। आणि इथे प्रतीक आहे जो फूल तोडतोय, पण त्याच्याने काही तुटत नाही। तर तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मज्जा आलीच असणार आणि ह्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला मज्जा येणार। आणि आम्ही आता ऑलमोस्ट घरी पोचायला आहोत। हे बघा घर पण दिसत असतील, ऑलमोस्ट आम्ही पोचलो आहे। ठंड पे मेरा बस्ता चला मैं मुझे ले चला मुझे रास्ता, फूलों पे नहीं गहरे समंदर पे के मेरा जी आणि आता आम्ही घरी पोचलो आहोत। सगळी इथं फाटी वगैरे ठेवतायत आणि दम पण लागलेला आहे आम्हाला। आणि तुम्हाला हा डोंगर दिसतोय काय? मी हा पहिल्यांदा बघितला इथं आल्यापासून। हा डोंगर बघा काय भारी आहे। हे ढब काय करते तू? दांडिया खेळते तू? आणि आता आम्ही फटाफट अंघोळ करू आणि मग फ्रेश होऊन आम्ही पोपटी करणार आहोत। तुम्हाला आता पुढे दिसेलच। आणि इथे पप्पा आहेत त्याचे बघतात। आणि हा आहे पुरात गाव। पण कुठं गेलेलास रे? असं काय करतोयस? नदीमध्ये। आम्ही नदीमध्ये गेलेलो। कुठं? नदीमध्ये। आणि मज्जा आली। तर आता आम्ही एवढी पालं आणलो आहोत आणि इथे अन्न पण आहे आणि इथे इकडे आणायचं गवत। किती मिनिटं अर्धा तास ना, मिनिमम अर्धा तास आपल्याला ठेवायला लागेल। गवत आपल्याला बराच लागणार आहे। तो गवत आपण आता आणायला खाली जाणार, त्याच्यावर लाकडी लागणार, लाकडी वगैरे साईडला सपोर्ट लागणार, त्याला सपोर्ट देणार। गवत तुम्ही टाकलात ना मटकीला मटकी लागलं भेटत। आणि आता आम्ही इथं पाणी काढतोय अंघोळ करायसाठी। आता ढबो अंघोळ करेल, मग आम्ही करू। आणि सौम्या इथे नाश्ता करते। काय खाते सौम्या? कुरमुरी खाते। आणि इथं सौम्याचे पप्पा गवत काढायला जातात आपल्या पोपटीसाठी। आणि आता अण्णा पण गेलाय आणि आता पप्पा पण जातील। सगळी आता 3 जण जातील आणि पटकन गवत तोडून येत। आणि ही लोक गेले तिथं गवत काढायला। बघा किती लांब गेले। तर आता इथे सोम्याच्या पप्पांनी पण आणलं आहे गवत, अजून पण आणतील, अजून खूप सारा लागणार। तर आता आम्ही फ्रेश वगैरे झालो आहोत आणि आता पोपटी आम्ही स्टार्ट करणार आहोत। आणि इथे आता आम्ही चिकन धुतोय। काय करताय तुम्ही? हे चिकन धुतोय आता आम्ही, जरा साफ वगैरे करून घेतोय। आता हे आपलं धुवून झालेलं आहे आणि याला आपण आता मेड करून ठेवायचं, मस्त मसाला मीठ वगैरे लावून। चला या। आमची गावची पार्टी, पोपटीची पार्टी मस्त की आता याला मॅरिनेट करणार, 15-20 मिनिटं ठेवणार आणि मस्त मटक्यात टाकून, मांबूचा पाला टाकून, शेंगा, बटाटी, अंडी आणि मस्त अर्धा तास भाजणार आणि नंतर खाणार। तर आता आम्ही मॅरिनेट करतोय। मॅरिनेट करण्यासाठी आम्ही एवढे मसाले आणलोय बाहेरून। हे काय आहे?
अद्रक लसूणची पेस्ट. जिंजर गार्लिक पेस्ट आहे आणि हे चिकन एव्हरेस्ट मसाला आणि हे मॅगी मसाला आहे. तर आता आम्ही हे ग्रेव्ही बनवणार आहे आणि हे पोपटी करणार आहे ह्याची. तर आता हे कापताय. ओ तुम्ही कधी पहिला असं पोपटी बनवला? हो, म्हणजे किती वर्षांनी आता बनवता? आता मी 2 वर्षांनी बनवते आज. अच्छा. रायगडची पोपटी फेमस. आणि आता हे जिंजर गार्लिक पेस्ट तर हे टाकतोय एकच ते बस होते. आणि आता हे जिंजर गार्लिक पेस्ट. तर आता आम्ही चिकन एव्हरेस्ट मसाला टाकतोय. पॅकेट करू. आता हे चिकन सर्व? मसाला सगळं टाकलेलं आहे कारण लागेलच आपल्याला. मॅगी मसाला. मॅगी मसाला टाकतोय आता आपण. मॅगी मसालानी टेस्ट येते. हा, मॅगी मसाला आणि टेस्ट येतो. आता 1.5 चमच टाकायचे. थांब. ओके. आता हे आहे घाटी मसाला आणि हे 1.5 चमच टाकायचं आपल्याला. आणि आता आपण हळद टाकतोय. आणि आता आपण मॅरिनेट करणार आधी आणि मग आपण बनवणार. आणि प्रमाणे मीठ. आणि सूर्यकांत, हा जो आपण चिकन वापरलाय हा किती किलो आहे? कसा आहे? हा 1 किलो आहे. 1 किलो आणि हा तो 1.25 किलो आहे. 1.25 किलो आहे. म्हणजे 1 किलोची आपण पोपटी बनवतोय. हो. बरोबर. आता हे काय? मॅश करतात. मॅरिनेट. मॅरिनेट. ओके. मॅरिनेट चालू आहे. आता आणि हे आपण पीसचे मॅरिनेट. तुकडे आपण मोठे मोठेच ठेवलेत ना? हे मोठे मोठे ऍक्च्युली मग त्याला खायला मजा येणार. अच्छा. ती छोटे ठेवणार मग त्याला ते शिजणार लोकांना ते एकदम जळून जाते ते. आता हे किती चालू झालं? आता हे किती टाइम आपण ठेवणार असे? हे आता कमीत कमी अर्धा तास असं ठेवणार. आता जर आपण असेच ठेवणार. आणि हे आपण मॅरिनेट करतोय. मॅरिनेट झाल्यामुळे तुम्हाला दाखवेल. आणि हे आपला पोपटीचा मॅरिनेट करून ठेवला आहे आणि इथं आपण ग्रेव्हीसाठी बनवतोय. तर आता आधी आपण जिंजर गार्लिक पेस्ट टाकायचं. आता एव्हरेस्ट चिकन मसाला आणि आता मॅगी मसाला टेस्ट साठी. आता आपण लाल मसाला टाकतोय. आणि आता हळद आणि आता मॅश करतो आपण. अजून मॅश करून झालं नाही तर सगळे इथं खाण्यासाठी बसले आहेत. हे बघा. हे बघा अजून एक आली. डबू पण आली. किती सारे लोक आहेत. अजून तर बाहेर बसले अजून तर हा. एक तर टोप चुलीवरती चढला आहे आणि त्यात तेल टाकला याला आपण त्यामध्ये. आणि तिथे बघू शकता, इकडे बघू शकता कॅमेरा शूटर बघा इकडे जातोय. ए कॅमेरा शूटर जाते गावामध्ये तिकडे. आणि लवकरच या. तोपर्यंत कॅमेऱ्याचा भाडा मी पकडला आहे. गावामध्ये जातात आपल्या रिलेटिव्हला भेटायला इथं आणि मग पुन्हा येतील ते. आणि गावामध्ये मलासाठी मॅची पण आहेत. ते वॉईस तुम्हाला येत असेल थोडा थोडा त्याचा. चला आता आपण
हां आता काय टाकतोस हे कढीपत्ता ओके कढीपत्त्याची फोडणी लांब होईल. आता हे लांब हो. आता हे काय मसाला आहे ना मसाला कसला कसला मसाला खोबऱ्याचा कांदा टमाटा लसूण अद्रक ओके आता आपले 5 ते 6 मिनटं झाले आपल्याला बरोबर बरोबर. आता आपण हा चिकन ह्याच्यामध्ये टोपामध्ये टाकणार आहोत हे चिकन टाकलं आपण ह्याच्यामध्ये फक्त ग्रेव्ही बनवतो आपण ते पण आपण गॅस बघू शकता आपण गॅसवरती नाही बनवत ते पण आपण चुलीमध्ये करतोय का की चुलीमध्ये काय सूर्यकांत चुलीवर बनवतोय चिकन हां कारण त्याची काय येते टेस्ट तेच चांगली येते गॅसपेक्षा चुलीवरची चव चांगली असते. हां आणि इथं बघू शकता रुद्र पण आला आहे पाठीचा धुवा वगैरे ते स्मोक हे मीठ आहे स्मोक फ्लेवर भेटतो म्हणून तिथे टेस्ट येते. हां हे मीठ टाकलेलं ना ह्याच्यात टाकले हां त्याच्या ह्याच्यात नाही मीठ टाकलेलं आपण स्मोकी फ्लेवर. जय 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 यात आपण पाणी टाकतोय काय ते कुणाला बोल यात आपण पाणी टाकतोय आपण हा काय करणार आहोत पाण्यावाला बनवणार आहोत की खाली पाणी वाला सगळं पाणीवाला थोडा पाणी मीडियम म्हणजे मीडियम आता सोबत रस्सा. हे फक्त कशासाठी ना आपण भातासोबत खाणार आहे ना सूर्यकांत होय. अच्छा आणि मग डिशमध्ये घेऊन हा गरम गरम तिखट त्याची टेस्ट एकदम भारी टाक. मी सांगत आहोत बस रुद्र काहीतरी बोलते काय बोलतेस काय बोलतेस बोल काहीतरी बोलतच असतो नाही नाही हां हाय फक्त अच्छा